नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोये डी रयत शिक्षण संस्थेचे SHGM महाविद्यालय कोपरगाव. विद्यार्थी मित्र हो, आज आपण BCom भाग फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमधील फायनान्शियल अकाउंटिंग ह्या विषयाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंगमधील टॉपिक फर्स्ट अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स ह्या टॉपिकला आज आपण सुरुवात करणार आहे. तर फायनान्शियल अकाउंटिंग शिकण्यापूर्वी आपल्याला अकाउंटिंग संदर्भात काही बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणकोणती इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे ते आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिस्कशन्स करणार आहे. तर प्रामुख्याने आपण त्यामध्ये बघणार आहे की इंट्रोडक्शन्स ऑफ अकाउंटिंग, त्यामध्ये आपण बघणार की अकाउंटिंगची हिस्ट्री काय आहे, त्यानंतर डेफिनेशन्स, नंतर ऑब्जेक्टिव्ह अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग. मुळात आपण अकाउंटिंग कशासाठी करतो, त्याचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत हे आपण बघणार आहे. त्यानंतर आपला जो काही सब्जेक्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, त्या संदर्भात आपण थोडक्यात इंट्रोडक्शन्स करणार आहे. आणि नंतर प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग, आपण जे काही अकाउंटिंग करत असतो त्यासाठी काही नियम आहेत, काही रूल्स आहेत, ते रूल्स प्रिन्सिपल्स कसे आहेत, कोणते आहेत आणि त्याचा बेस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आज थोडक्यात आढावा घेणार आहे. चला तर बघूया, मग आपण वन बाय वन ह्या प्रत्येक गोष्टी आपण आता डिस्कस करूया. त्यामधील आपला पहिला पॉईंट आहे हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटिंग हे का करत असतो, हे अकाउंटिंग आपण करत असतो, करणार आहे, करू आणि शिकणार सुद्धा आहे. आता हे मुळात आपण अकाउंटिंगची हिस्ट्री, अकाउंटची जी काही पार्श्वभूमिका आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, अकाउंटिंगचा मुळात शोध कधी लागला तर बघा, जेव्हा माणसाची उत्पत्ती झालेली आहे त्यावेळेपासून सुद्धा अकाउंटिंगची सुद्धा उत्पत्ती झालेली आहे. म्हणजेच काय, जेव्हा माणसाची निर्मिती झाली तेव्हापासूनच अकाउंटिंग हे उदयास आलेलं आहे. आता त्यावेळेस बघा काय, अकाउंटिंग हे बघा पूर्वीच्या काळी महाराजे राजे असायचे, त्यांच्या काळात सुद्धा अकाउंटिंग हे यूज केलं जायचे. म्हणजे त्यावेळेस कुठली सिस्टीम यूज केली जायची तर क्रेडिटर सिस्टीम. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला जर उधारीवरती म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर काही वस्तू लागत असतील तर ते काय करत असते, त्या काळामध्ये राजाच्या दरबारात जे काही महाजन असायचे त्यांच्याकडनं त्या वस्तू घेत असत उधारीवरती. आणि जर त्यांना पैसे जर लागत असतील तर ते पैसे ते काय करायचे, त्यांच्यावरनं व्याजावरून ते पैसे घेत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ते महाजन काय करायचे, रेकॉर्ड करायचे एका वहीमध्ये, म्हणजे काय नोंद करून ठेवायचे. तेव्हापासूनच काय हे अकाउंटिंग ही तेव्हाच्या काळात सुद्धा हे अकाउंटिंग ही होतीच. त्यानंतर काही कालांतराने बदल घडत गेले आणि नंतर सिंगल एंट्री सिस्टीम उदयास आली. आता सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय केलं जायचं, आता हे सिंगल एंट्री सिस्टीममध्ये फक्त जे काही पर्सनल अकाउंट आहे आणि कॅशच्या रिलेटेड सर्व ट्रान्झॅक्शन फक्त त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जाते. त्यामुळं एक प्रकारे त्याच्यामध्ये लिमिटेशन्स निर्माण व्हायच्या. का तर त्या ठिकाणी फक्त पर्सनल म्हणजे काय व्यक्तिगत जे काही तुमचे असतील हिशोब ते आणि पैशाच्या स्वरूपात जे काही असतील तेच फक्त त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जायचे. सगळेच काही ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जात नव्हते. त्यामुळं त्या सिस्टीमला सर्वत्र मान्यताही भेटलेली नव्हती आणि त्यामुळं तिला एक प्रकारे अनसायंटिफिक स्वरूप हे प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर काही कालांतराने डबल एंट्री सिस्टीमचा शोध लागला. आता ही डबल एंट्री सिस्टीमचा शोध कधी लागला तर सन 1494 मध्ये लोकोस डी पॅसिओली हे जे काही इटालियन मर्चंट होते त्यांनी काय केलं, डबल एंट्री सिस्टमचा शोध लावला. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं, त्यांनी एक बुक लिहिलेलं. त्या बुकचं नाव असं होतं की डी कॉम्प्युटायझेड स्क्रिप्टराइट्स. ह्या बुकमध्ये त्यांनी डबल एंट्री सिस्टीमचा उल्लेख केला. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं की डबल एंट्री सिस्टीममध्ये जेवढे तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील त्या सर्व ट्रान्झॅक्शनचे टूफोल्ड इफेक्ट होत असतात. त्यांनी काय म्हटलं की तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन कराल त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन दोन इफेक्ट होणार, एक डेबिटला आणि एक क्रेडिटला. म्हणजेच काय, त्यांनी सन 1494 मध्ये
डेबिट आणि क्रेडिट ह्या शब्दाचा शोध लावला. त्यावेळेस ते इटालियन मर्चंट असल्यामुळे इटालियन लँग्वेजमध्ये त्यांनी डेबिटला काय म्हणायचे तर डेबियर असे म्हणायचे आणि क्रेडिटला काय म्हणायचे क्रेडियर असं म्हणायचं. आणि त्याचंच इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांनी केल्यानंतर त्याला डेबिट आणि क्रेडिट हे शब्द देण्यात आले. मग त्यांनी काय केलं डबल एंट्री सिस्टीमचा शोध लावल्यानंतर अकाउंटिंग हे काय झालं एक प्रकारे इझिली व्हायला लागलं. म्हणजे अकाउंटिंग करण्यास काही अवघड वाटायला लागलं नाही आणि अकाउंटिंग हे सोपं झालं. त्यामुळं ते अकाउंटिंग डबल एंट्री सिस्टीम ही काय एक प्रकारे सायंटिफिक रूप त्याला मान्य झालं आणि ती सर्वत्र ऑल वर्ल्डवर यूज करण्यात आली. त्यामुळं त्या दिवसापासून त्यांना काय म्हटलं जाते लुकास डी पेस्वेल यांना फादर ऑफ अकाउंटिंग असं म्हटलं जाते. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग बघूया. बघा आपण जो काय अकाउंटिंग वर्ड यूज करत असतो हा मुळात वर्ड कुठनं आला तर हा जो काही अकाउंटिंग वर्ड आहे हा एक आहे ओल्ड फ्रेंच वर्ड आहे. म्हणजे काय हा ओल्ड फ्रेंच लँग्वेजमधील वर्ड आहे. त्यामध्ये ओल्ड फ्रेंचमध्ये त्याला काय म्हणायचं अकाउंट असं म्हटलं जायचं आणि त्यावरूनच त्याचं इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन अकाउंटिंग हे करण्यात आलं. त्यानंतर फादर्स ऑफ अकाउंटिंग आपण कोणाला म्हणतो तर लुकास डी पेस्वेल यांना म्हणतो. का म्हणतो तर त्यांनी डबल एंट्री सिस्टीमचा शोध लावला. त्यामुळे त्यांना आपण त्या दिवसापासून अकाउंटिंगचं फादर असं म्हणत असतो. तर त्यानंतर आपण अकाउंटिंगला काय म्हणतो की अकाउंटिंग इज द ब्रांच ऑफ सायन्स in which we study about the systematic ways of dealing financial transaction. आपण अकाउंटिंगला ब्रांच ऑफ सायन्स का म्हणतो कारण की आपण जे काही आपल्या फायनान्शियल जे काही ट्रान्झॅक्शन असतो त्याचं काय करत असतो सिस्टमॅटिक वेनं रेकॉर्ड करत असतो डीलिंग करत असतो. त्यामुळे त्याला आपण ब्रांच ऑफ सायन्स सुद्धा म्हणत असतो. त्यानंतर आपण अकाउंटिंगला असं सुद्धा म्हणत असतो की अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. का म्हणत असतो तर इट्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द सोसायटी बाय प्रोव्हाइडिंग युजफुल इन्फॉर्मेशन टू व्हेरियस स्टेक होल्डर लाईक मॅनेजमेंट शेअरहोल्डर्स गव्हर्नमेंट क्रेडिटर्स अँड इन्व्हेस्टर. आता आपण अकाउंटिंगला लँग्वेज ऑफ बिझनेस का म्हणतो तर अकाउंटिंग करत असताना अकाउंटिंग काय करत असते एक इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. आपल्या बिझनेसच्या रिलेटेड जी काही युजफुल इन्फॉर्मेशन असते ती सर्व इन्फॉर्मेशन्स आपण अकाउंटिंग केल्यानंतर कोणाला प्रोव्हाइड करत असतो तर जे काय आपले आउटसाइडर असतात म्हणजे इन्व्हेस्टर आपले असतील त्यामध्येच तुमचे स्टेक होल्डर त्यामध्ये कोण कोण आहेत बघा मॅनेजमेंट आहेत शेअर होल्डर्स आहेत गव्हर्नमेंट आहेत क्रेडिटर्स आहेत आणि इन्व्हेस्टर आहेत यांना ती युजफुल इन्फॉर्मेशन अकाउंटिंगमुळं काय करतो आपण ती प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळं काय म्हटलं जाते अकाउंटिंगला लँग्वेज ऑफ बिझनेस सुद्धा म्हटलं जाते. हे झालं थोडक्यात इंट्रोडक्शन्स ऑफ अकाउंटिंग. त्यानंतर बघूया की अकाउंटिंगच्या डेफिनेशन्स. आता प्रामुख्याने अकाउंटिंगच्या खूप साऱ्या डेफिनेशन तुम्हाला बघायला भेटतील. ह्या ठिकाणी महत्त्वाच्या 2 डेफिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामधली पहिली डेफिनेशन आहे अकाउंटिंग इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग क्लासिफाईंग अँड समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर अँड इन द टर्म्स ऑफ मनी ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट्स which are part of events and financial character. आता इथं त्यांनी काय म्हटलंय की अकाउंटिंग हे आहे सिस्टमॅटिक प्रोसेस आहे एक अशी प्रक्रिया आहे की ज्या ठिकाणी तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील कशाच्या स्वरूपात ट्रान्झॅक्शन तुमचे इव्हेंट्स असतील पैशाच्या स्वरूपात ते काय केले जातात एक प्रकारे सिस्टमॅटिक वेनं रेकॉर्ड केले जातात त्याचं क्लासिफिकेशन केलं जाते त्याचं समरायझिंग केलं जाते. त्यालाच काय म्हटलं जाते अकाउंटिंग असं म्हटलं जाते. थोडक्यात अकाउंटिंग म्हणजे काय अकाउंटिंग एक प्रकारची अशी प्रक्रिया आहे की ज्या ठिकाणी तुमचे ट्रान्झॅक्शन्स असतील इव्हेंट्स असतील जे काही पैशाच्या स्वरूपात आपण मोजू कन्वर्ट करू शकतो म्हणजे पैशाच्या स्वरूपात जेवढे तुमचे ट्रान्झॅक्शन झाले असतील ते सिस्टमॅटिक वेनं रेकॉर्ड केले जातात त्याचं क्लासिफिकेशन केलं जाते आणि त्याचं समरायझिंग केलं जाते. ह्या सर्व प्रोसेसला काय म्हटलं जाते अकाउंटिंग असं म्हटलं जाते. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे अकाउंटिंग इज entire bookkeeping process which includes journal, ledger, trial balance, profit and loss and balance sheet. इथं सुद्धा त्याने काय म्हटलं अकाउंटिंग इज काय एंटायर बुक कीपिंग प्रोसेस आहे त्यामध्ये
जर्नल इन्क्लूड होतात, तुमचे लेजर्स इन्क्लूड होतात, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. ह्या सर्व गोष्टी काय होतात त्या ठिकाणी इन्क्लूड होतात आणि ह्या सर्व गोष्टींची या प्रोसेसला काय म्हटलं जाते, अकाउंटिंग असं म्हटलं जाते. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. बघा विद्यार्थी मित्र, आपण हे जे काय अकाउंटिंग करत असतो म्हणजेच काय प्रत्येक बिझनेसला अकाउंटिंग हे करायचं असतं म्हणजे करावं लागते. आता हे अकाउंटिंग करण्यामागचा त्यांचा उद्देश काय असतो तर ते आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते आपण आता वन बाय वन डिस्कस करणार आहे. त्यामधला पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे काय, मेंटेनिंग प्रॉपर रेकॉर्ड्स ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बघा आता आपण अकाउंटिंग करत असताना काय करत असतो, तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन्स असतील ते सर्व रेकॉर्ड करत असतो. म्हणजेच काय एक प्रकारे तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड सर्व ट्रान्झॅक्शन्स एक प्रकारे रेकॉर्ड व्यवस्थितरित्या मेंटेन व्हावं ह्या उद्देशानं प्रत्येक बिझनेसमॅन प्रत्येक कंपनी ही काय करत आहे त्याच्या बिझनेसचं हे अकाउंटिंग हे करत असते. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे असर्टेनिंग द प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ द बिझनेस. प्रत्येक कंपनीला प्रत्येक बिझनेसमॅनला किंवा बिझनेसला आपल्या कंपनीचा प्रॉफिट किती आहे लॉस किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ते प्रत्येक कंपनीला वाटतं की आपल्या बिझनेसचा प्रॉफिट किती झाला लॉस किती झाला ते शोधण्यासाठी प्रत्येक बिझनेसला आपल्या बिझनेसचं हे अकाउंटिंग हे करायचं असते. म्हणजे ह्या उद्देशानं सुद्धा काय केलं जाते अकाउंटिंग केलं जाते. म्हणजेच काय आपल्या अकाउंटिंगमुळे काय होते की आपल्या बिझनेसमधील पर्टिक्युलर इयरमध्ये आपल्या बिझनेसला किती प्रॉफिट झाला किती लॉस झाला हे आपल्याला इझिली अंडरस्टँडिंग होत असते. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंगचं नोईंग द सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू अँड द आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस. आता अकाउंटिंग केल्यामुळं आपल्याला आपल्या बिझनेसच्या रिलेटेड कोणकोणते सोर्स आहे की ज्यातनं आपल्याला रेव्हेन्यू भेटते आणि कोणकोणते असे आयटम्स आहे की त्यावर आपण खर्च करतो ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्याला अकाउंटिंगमुळं करत असते. म्हणजेच काय आपण अकाउंटिंगमुळं काय करत असतो सर्व जे काही तुमचे रेव्हेन्यू असतील सर्व एक्सपेन्सेस असतो ह्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करत असतो आणि ह्या सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्यामुळं तुमच्या बिझनेसमॅनला त्या संदर्भात एक प्रकारे इन्फॉर्मेशन ही भेटत असते. म्हणजे ह्या उद्देशाने सुद्धा अकाउंटिंग हे केलं जाते. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंगचं असर्टेनिंग ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. बघा प्रत्येक बिझनेसमॅनला प्रत्येक कंपनीला काय वाटते की आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे किंवा ती चांगल्या प्रकारे कशी ठेवता येईल ह्या उद्देशानं प्रत्येक बिझनेसमॅन प्रत्येक कंपनी ही प्रयत्न करत असते. मग आता ही फायनान्शियल पोझिशन आपण कशी शोधणार कशी ठरवणार तर त्यासाठी आपल्याला अकाउंटिंग हे करावं लागतं. म्हणजेच काय आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन ठरवत असताना कशी आहे हे बघण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय करत असतो ह्या अकाउंटिंगचे सर्व ज्या काही गोष्टी असतील रेकॉर्ड असतील त्याचं एक प्रकारे रेकॉर्ड करून त्यावरनं अकाउंटिंग करतो आणि त्यावरनं आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे आपण ठरवत असतो. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंग ऑब्जेक्टिव्ह तर इन्शुअरिंग इफेक्टिव्ह कंट्रोल ओव्हर द परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस. आपल्याला अकाउंटिंगमुळे काय होतं की आपल्या संपूर्ण बिझनेसचं पूर्ण इयरमधील जे काही पिरियडमधील अकाउंटिंग आपण करत असतो आपल्या बिझनेसचे जे काही ट्रान्झॅक्शन असते त्याचं रेकॉर्ड करून त्यावर ते अकाउंटिंग करत असतो आणि त्यावरनं आपल्या बिझनेसचा जो काही परफॉर्मन्स आहे तो आपल्याला त्यावरनं कळत असतो आणि त्यावरती आपला जर परफॉर्मन्स जर बॅड असेल तर तो कसा सुधारवता येईल ह्या गोष्टी आपल्याला त्यामुळं म्हणजे करता येत असतात. म्हणजे ह्या उद्देशानं सुद्धा अकाउंटिंग हे केले जाते. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला ह्या ठिकाणी 5 ऑब्जेक्टिव्ह सांगितले की अकाउंटिंग ह्या उद्देशासाठी आपण आपल्या प्रत्येक बिझनेसचं प्रत्येक कंपनीचं हे अकाउंटिंग हे करत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग. बघा आपण अकाउंटिंग करण्यामागचे उद्देश बघितले. आता याचे फायदे काय आहेत अकाउंटिंगचे फायदे काय आहेत बिझनेसच्या रिलेटेड किंवा बिझनेसमॅनच्या रिलेटेड. तर त्यामधील पहिला फायदा आहे काय टू असर्टेन द प्रॉफिट अँड लॉसेस. म्हणजेच काय आपल्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट आहे किती लॉस आहे हा इझिली अंडरस्टँड होते असर्टेन होतो. कशामुळं तर अकाउंटिंगमुळं होतं. हा एक सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
त्यानंतर असर्टेनमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन, बिझनेसमॅनला काय होते, आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ती इझिली काय होते त्या ठिकाणी अंडरस्टँड होते, हा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यानंतर असर्टेनमेंट ऑफ प्रोग्रेस ऑफ द बिझनेस, आपल्या बिझनेसचं प्रोग्रेस किती झालेलं आहे, म्हणजे काय बिझनेसमॅनला अकाउंटिंग केल्यामुळं मागच्या वर्षी, म्हणजे आता बघा आपण अकाउंटिंग कशी करत असतो तर पिरियडिक करत असतो, म्हणजेच काही ठिकाणी आपण स्पेसिफिक अकाउंटिंग पिरियड ठरवून दिले असते, म्हणजे ह्या वर्षी 1 एप्रिल टू 31 मार्चपर्यंत आपण अकाउंटिंग करत असतो, म्हणजे ह्या वर्षाचं आपण मागच्या वर्षाची कंपॅरिझन करून ह्या वर्षी किती प्रोग्रेस झाले आहे, मागच्या वर्षी किती प्रोग्रेस झालेली आहे, ह्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी काय करतो इझिली समजून घेऊ शकतो आणि त्यावरून आपल्या बिझनेसची प्रोग्रेस कशी झालेली आहे हे आपल्याला त्यावरनं कळत असते. हा सुद्धा एक या ठिकाणी अकाउंटिंगचा आपल्याला फायदा हा होत असतो. त्यानंतर मेंटेनन्स परमनंट रेकॉर्ड्स ऑफ द बिझनेस, बघा अकाउंटिंग करत असताना आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक इयरमध्ये तुमचे जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स हे रेकॉर्ड करावं लागतात आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर काय होते ते आपल्याला एक प्रकारे परमनंट रेकॉर्ड तयार होत होतं, म्हणजे आपल्याला भविष्यात कधी त्याची इन्फॉर्मेशन लागली तर ती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे एक प्रकारे काय होते अकाउंटिंगमुळं तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन असेल त्याचं एक प्रकारे परमनंट रेकॉर्ड तयार होतं आणि त्याचं एक प्रकारे मेंटेनन्स हे केलं जाते. हा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होतो अकाउंटिंगचा. त्यानंतर हेल्पफुल टू द मॅनेजमेंट्स, आता अकाउंटिंगचं मॅनेजमेंटसाठी का उपयोग होतो तर बघा अकाउंटिंगमुळं काय करतं की आपल्या बिझनेसमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करतो. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या बिझनेसचं प्रॉफिट किती आहे लॉस किती आहे हे इझिली आपल्याला अंडरस्टँडिंग होतं. त्यानंतर आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळते, म्हणजे आपण बॅलन्स शीट तयार करतो त्यावरून आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन करतो आणि ह्या सर्व गोष्टी कळल्यानंतर मॅनेजमेंटला भविष्यात कुठले निर्णय घ्यायचे काय करायचं हे इझिली काय होते एक प्रकार त्याला मदत होते. म्हणजे काय आजची जर कंडिशन्स आपल्या बिझनेसची जर खराब असेल तर भविष्यात कशी ती चांगल्या प्रकारे सुधारायची हे डिसिजन त्यांना ह्या सर्व अकाउंटिंगच्या बेसवरनं हे घेता येत असतात. म्हणजे हा सुद्धा एक हेल्पफुल आहे, एक फायदा आहे मॅनेजमेंटच्या दृष्टीनं अकाउंटिंगचा. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू फायनान्शियल अकाउंटिंग. बघा आपल्या मुळात सब्जेक्टचं नाव काय फायनान्शियल अकाउंटिंग. आता फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय तर बघा फायनान्शियल अकाउंटिंग इज द वन ऑफ द ब्रांच ऑफ अकाउंटिंग, हे काय ब्रांच ऑफ अकाउंटिंग आहे. ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग कोणत्या तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर देर आर 3 ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग, प्रामुख्याने 3 ब्रांचेस आहेत अकाउंटिंगच्या. कोणकोणत्या आहेत तर त्या ठिकाणी पहिले आहे फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरे आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, तिसरे आहे कॉस्ट अकाउंटिंग. म्हणजे काय ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग ह्या प्रत्येक ब्रांचेसचं वेगवेगळे कार्य आहे. आता बघा पहिली फायनान्शियल अकाउंटिंग, त्यामध्ये काय केलं जे काही तुमचे हिस्टॉरिकल नेचरचे ट्रान्झॅक्शन्स असतील ते फक्त फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केले जातात. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड भविष्यात कोणते निर्णय घ्यायचे आहेत काय करायचं आहे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये केला जातो. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय केलं जाते तुम्ही एखादं पर्टिक्युलर प्रोडक्ट जर तयार केला असेल त्या प्रोडक्टची कॉस्ट कशी ठरवावी, कॉस्ट कशी डिटरमाइन करावी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये करायचा असतो. म्हणजे ह्या प्रत्येक ब्रांचचं काय एक कार्य आहे, ती प्रत्येक ब्रांच त्याच्यानुसार ते कार्य हे करत असतं. मग त्या ब्रांचमधील एक ब्रांच फायनान्शियल अकाउंटिंग हे आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला ह्या वर्षात शिकायचं आहे. आता फायनान्शियल अकाउंटिंग काय करत होते इट कवर्स द प्रिपरेशन्स अँड इंटरप्रिटेशन्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड कम्युनिकेशन्स टू द युजर्स ऑफ अकाउंट. आता फायनान्शियल अकाउंट काय करत होते तर एक प्रकारे फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असते आपल्या बिझनेसचं आणि ते फायनान्शियल स्टेटमेंट तयार करून ते आपल्या जे काही इन्व्हेस्टर असतील गुंतवणूकदार असतील आउटसाइडर असतील काय करते जे काही युजर्स असतील त्यांना ती प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन्स करत असते. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय केले जाते इट इज अ हिस्टॉरिकल इन नेचर
ॲज इट रेकॉर्ड्स ट्रान्झॅक्शन विच हॅड ऑलरेडी बीन अकोर्ड. म्हणजे आता फायनान्शियल अकाउंटिंग करत असताना आपल्याला जे काही हिस्टॉरिकल नेचरचे ट्रान्झॅक्शन असतील तेच फक्त त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतात. म्हणजेच काय, जे ऑलरेडी घडून गेलेले आहेत ते ट्रान्झॅक्शन फक्त त्या ठिकाणी आपण घेत असतो. त्यानंतर पुढची स्टेप आहे फायनान्शियल अकाउंटची काय, द फायनान्स स्टेप ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज प्रिपरेशन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट ऑफ अकाउंट. आता फायनान्शियल अकाउंटिंग आपण मुळात कशासाठी करतो, तर फायनल अकाउंटिंग करण्यासाठी. म्हणजे काय, आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन शोधण्यासाठी आपण फायनान्शियल अकाउंटिंग हे करत असतो. मग फायनल स्टेप ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग काय, तर प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार केल्यानंतर आपल्याला बिझनेसचं किती प्रॉफिट आहे किती लॉस आहे ते आपल्याला शोधता येते. त्यानंतर बॅलन्स शीट तयार करतो. बॅलन्स शीटवरनं आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे आपल्याला कळू शकते. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग काय करायचं, इट हेल्प टू डिटर्मिनेशन्स ऑफ द नेट रिझल्ट ऑफ द अकाउंटिंग पिरियड. आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगमुळं आपण फायनल अकाउंट तयार करतो आणि फायनल अकाउंट तयार केल्यामुळं आपल्याला बिझनेसचं जे काय अकाउंटिंग पिरियडमधील नेट रिझल्ट किती आहे ते व्यवस्थितरित्या काय कळते आणि डिटर्मिनेशन हे करता येते. त्यानंतर पुढचा पण आहे आपला अकाउंटिंग फायनान्शियल तर अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. बघा, आता तुम्ही जे काय फायनान्शियल अकाउंटिंग करत असाल हे सर्व अकाउंटिंग करत असताना काही रूल्स आहेत, काही नियम्स आहेत, काही प्रिन्सिपल आहेत, त्याचा आधार घेऊनच आपल्याला हे सर्व अकाउंटिंग हे करावं लागते. मग ते कोणते आहेत ते आपण बघूया. तर त्यामध्ये बघा, द अकाउंटिंग प्रोसेस अँड फायनान्स स्टेटमेंट आर बेस्ड ऑन सर्टेन प्रिन्सिपल. जे काही तुमची पूर्ण अकाउंटिंग प्रोसेस आहे, फायनान्शियल स्टेटमेंट तुम्ही क्रिएट करत आहे, हे सर्व काही सर्टेन जे काही प्रिन्सिपल आहे त्याच्यावर आधारित आहे. आता त्यामध्ये बघा, हे अकाउंटिंग प्रिन्सिपल कोण फाउंड करते, तर गॅप. आता गॅप म्हणजे काय, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. एकाकडे अकाउंटिंग प्रिन्सिपल फाउंड करत असते. त्यानंतर हे आता त्याला आपण गॅप का म्हणतो, तर व्हेन द अकाउंटिंग प्रिन्सिपल इज ॲक्सेप्टेड बाय युजर्स अँड अकाउंटंट्स देन इट इज नोन ॲज अ गॅप. म्हणजेच काय, हे सर्व अकाउंटिंगचे प्रिन्सिपल जेव्हा युजर्स आणि अकाउंटंट हे दोन्हींना मान्य असतात त्यावेळेस त्याला गॅप असं म्हटलं जाते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, द अकाउंटिंग प्रिन्सिपल इज अ वाईड टर्म अँड इन्क्लुड्स ऑल प्रॅक्टिसेस, प्रोसिजर्स, मेथड्स, टेक्निक्स, कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. बघा, आता अकाउंटिंग प्रिन्सिपलमध्ये काय काय असतं बघा, अकाउंटिंग प्रिन्सिपलमध्ये काय असतात, ऑल प्रॅक्टिसेस असतात, तुमच्या प्रोसिजर असतात, कोणकोणत्या प्रोसिजरना आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे, कोणकोणत्या मेथड्स त्या ठिकाणी यूज करायच्या आहेत, कोणकोणत्या टेक्निक्स यूज करायच्या आहेत, कोणकोणत्या कन्सेप्ट यूज करायचे आहेत, ह्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपलमध्ये भेटत असते आणि त्याचाच बेस घेऊन आपल्याला आपल्या बिझनेसचं अकाउंटिंग करायचं असते. म्हणजे थोडक्यात अकाउंटिंग प्रिन्सिपल काय करायचं, अकाउंटिंग प्रिन्सिपल इज अ गाईड or rule of actions about what to do and how to do in given situation. म्हणजे काय, आपण जेव्हा अकाउंटिंग करत असतो त्या अकाउंटिंग करत असताना आपल्याला काय करायचं आणि कसं करायचं आहे याचं मार्गदर्शन कोण करत असते, तर अकाउंटिंग प्रिन्सिपल हे करत असते. आता हे अकाउंटिंग प्रिन्सिपल प्रामुख्याने 2 भागामध्ये डिवाइड केले आहेत. तर ते कोणते, तर अकाउंटिंग कन्सेप्ट, त्यालाच आपण असं म्हणतो अकाउंटिंग अझम्पशन, आणि दुसरं अकाउंटिंग कन्व्हेन्शन. ह्या 2 भागामध्ये तुमचे हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स डिवाइड केलेले आहेत. आता हे अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय किंवा अकाउंटिंग अझम्पशन्स म्हणजे काय आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. बघा, आय होप तुम्हाला सर्व काही समजलं असेल. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह, ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग, त्यानंतर थोडक्यात फायनान्शियल अकाउंटिंगचं इंट्रोडक्शन बघितलं आणि थोडक्यात अकाउंटिंग प्रिन्सिपलचं इंट्रोडक्शन आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्यानंतर अकाउंटिंग प्रिन्सिपलचे 2 पार्ट आहेत, अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन. हे आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.